श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। फळली जयांची पुण्ये अगाधे, तयांसीच साई दर्शन लाधे। त्रिविध तापतयान बाधे, साधन साधे परमार्था। कृपा कराजी श्रोते जन, क्षणेक करुणी निज गुरु चिंतन। कथेसी करा सादर मन, द्या अवधान मजकडे। आहात तुम्ही ठावे आम्हा, व्यर्थ परिश्रम काहे तुम्हा। ऐसे न म्हणा करा क्षमा, उपमा तुम्हा सागराची। भरला जरी अपरंपार, तरी न सरिते परतवी सागर। घन वर्षता सहस्त्रधार, तयासही थार देईतो। तैसे तुम्ही श्रोते सज्जन, तुम्हा माझी करावे मज्जन। इच्छा धरली न करा तर्जन, दीनवर्जन बरवेना। येओ गंगेचे जल निर्मल, अथवा गावीचा लेंडोहळ। सागरा पोटी दोहीसी स्थळ, संगमी खळमळ विरहित। म्हणून तुम्हा श्रोतया चित्ता, संत कथा श्रवणी जे आस्था। तेची स्वये पावेल साफल्यता, कृपेने पाहता मजकडे। सबुरी आणि श्रद्धायुक्त, सादर सेविता हे कथामृत। आतुडेल भक्ती प्रेमयुत, श्रोते कृतकृत्य होतील। भक्ता सहज परमप्राप्ती, श्रोतया भक्ती आणि मुक्ती। भावार्थिया सौख्य शांती, निज विश्रांती सकळिका। गुरुमुखीच्या गोड कथा, ऐकता निरसेल भवभयव्यथा। होईल आनंद श्रोतियांच्या चित्ता, स्वये निजात्मता प्रगटेल। हे अध्यायी निरूपण, प्रेमळ भक्तांचे साईस प्रार्थन। दर्शन देऊनी साई प्रसन्न, होती कैसेनी त्या परिसा। नुकतीच पाजून गेली बाहेरी, मागुतेनी आली जरी मार्झारी। तरी फिरफिरोनी पोरे तिजवरी, धावती प्रेमवरी लुंचावया। मग ते कंटाळुनी गुरगुरे, क्षणेक जरी दबती पोरे। आई निवांत बैसली पुरे, घालोनी भवरे लुंचती। लुंचता ढोसता प्रेम भरे, आई लागी पान्हा पाझरे। मग तीच पुरविल गुरुवर्णे विसरे, प्रीतीने पसरे शितीवरी। प्रेमोदयी हरपे कंटाळा, चौपाई कवटाळी दृढ निजबाळा। वरचे वरी चाटी अवलीला, काय तो सोहळा अलोगलिक। पोरांच्या तीक्ष्ण नख प्रहारे, जो जो मातेची ओटी विदारे। तो अधिक प्रेमाचे झरे, दुग्ध ओझरे बहुधारा। जैसी त्या बाळाची अनन्य भक्ती, मातेच करी दुग्धोत्पत्ती। तैसीच तुमची साई पदासक्ती, द्रववीन चित्ती साई ते। एकदा हरिभक्ती परायण, गणुदासांचे सुश्राव्य कीर्तन। कौपुनेश्वर सन्निधान, ठाणियाचे जनकरविती। पडलिया शिष्टांचा आग्रह, गणुदास करीती कथानुग्रह। एका कवडीचाही परिग्रह, किंवा दुराग्रह तेथेना। कीर्तना न लगे देणे कवडी, तनु उघडी डोई न पगडी। कासेसी साधीच पंचे जोडी, अनिवार उडी श्रोत्यांची। या पोशाखाची ही कथा, मौज वाटेल श्रवण करिता। अवधाराती स्वस्थ चित्ता, पहा आश्चर्यता बाबांची। एकदा गणुदासांची कथा, शिर्डी ग्रामी होणे असता। अंगरखा उपरणे फेटा माथा, पोशाख समन्विता निघाले। शिष्टाचारानुसारता, आनंदे बाबांस वंदू जाता। वाहवा नवरदेवकी सजलासी आता, बाबा वदता देखिले। जातोस कोठे ऐसा सजुनी, बाबा पुसती तया लागुनी।
कीर्तन कराया जातो म्हणूनी दास गणुनी कथियेले। पुढे बाबा वदती तयांस अंगरखा उपरणे फेटा कशास किमर्थ केला सै तुका प्रयास न लगती आपुल्या सती काही काढकी ती मज समोर कशास अंगावर यांचा भार तवती तयांच्या अनुज्ञेनुसार तेथेच चरणावर ठेविली तै पासुनी उघडे सोज्वल हातीची परी गळा माळ कीर्तन समयी सर्व काळ गणुदास हा वेळपर्यंत तराही जरी जनविरुद्ध तरी ती अत्यंत पाया शुद्ध की जो प्रबुद्धांचा प्रबुद्ध नारद प्रसिद्ध हा मार्ग ही नारदीय मूलगादी येथूनची हरिदासांची मांदी बाह्यरंगाची नजा उपाधी अंतशुद्धी ध्येय जा अधोभागची वस्त्राच्छादित चिपळ्या विणा वाजवित मुखी हरिनाम गर्जत ध्यान विश्रुत नारदाचे साई समर्थांचे कृपेने स्वये रचुनी संतांची आख्याने मोलाविण करीती कीर्तने ख्याती तेणे पावले उल्हास साई भक्तीचा दास गणुने विस्तारिला साचा वाढविला साई प्रेमरसाचा स्वानंदाचा सागर भक्त शिरोमणी चांदोरकर तयांचेही अत्यंत उपकार साई चरण भक्ती विस्तार कारण साचार हे मूळ दास गणूंचे इकडे येणे एका चांदोरकराच्या कारणे जागोजाग तयांची कीर्तने साईची भजने चालली पुणे नगर सोलापूर प्रांती पूर्वीच महाराजांची ख्याती परी या कोकणच्या लोकांप्रती लाविली भक्ती या दोघी मुंबई प्रांती जी साई भक्ती तियेंचे मूळ या दोन व्यक्ती साई महाराज कृपा मूर्ती तयांचे हाती प्रगटले श्री कौपिनेश्वर मंदिरी साई कृपेच्या कीर्तन गजरी हरिनामाच्या जय जयकारी उठली लहरी चोळकरा हरी कीर्तना बहुत येती श्रवणाच्या अनेक रीती कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ती हावभाव स्थिती कवणा कोणा आवड गाण्यापुरती वाहा वा बुवा काय हो गाती काय ते विठ्ठल नामी रंगती कथेत नाचती प्रेमाने कोणास पूर्वरंगी भक्ती कोणाची कथा भागी आसक्ती कोणास हरिदासी नकला रुचती आख्यानी प्रीती कोणास बुवा प्राकृतकी व्युत्पन्न की पदपदार्थ बहुवर्त संपन्न की केवळ उत्तर रंग प्रवीण कथा श्रवण ये परी ऐसे श्रोते बहुत असती परी श्रवणे जोडे श्रद्धा भक्ती ईश्वर वा संत चरण प्रीती ही श्रोत श्रुती दुर्मिळ श्रवण केले भाराभर परी अविद्येचे थरावर थर ते काय श्रवणाचे प्रत्यंतर व्यर्थ भारावर श्रवणते न घडे जेणेनी मलक्षालन त्यांते काय म्हणावे साबण न करी जे अविद्या निरसन ते काय श्रवण म्हणावे आधीच चोलकर श्रद्धाळू आला साई प्रेमाचा उमाळू मनात म्हणती बाबा कृपाळू करा सांभाळू दीनाचा बिचारा गरीब उमेदवार पोसू असमर्थ कुटुंब भार सरकार पदरी मिळावा शेर बाबांसी भार घातला नवस करीती कामुक जन होईल जरी अभिष्ट संपादन तरी घालू इच्छा भोजन करू ब्राह्मण संतर्पण श्रीमंताचे नवस वचन म्हणती घालू सहस्र भोजन अथवा करू शतगोदान मनकामना तृप्त होता चोळकर आधीच निर्धन नवस करावया झाले मन आठवणी श्री साईचे चरण दीनवदन तो बोले बाबा गरिबीचा संसार नोकरीवर सारी मदार कायमचा भावया पगार परीक्षा पसार हो लागे परिश्रमांती केली तयारी पास होण्यावर भिस्त सारी नातरी गाठीची भाकरी उमेदवारी जाईल झालो कृपेने पास जर
होईन आपुले पायी सादर, वाटीन नावाने खडी साखर, हाची निर्धार पै माझा. येणे परी नवस केला, मना जोगा आनंद झाला. नवस फेडावया विलंब लागला, त्याग केला साखरेचा. वाटेत गाठीस काही व्हावे, रिक्त हस्ते कैसे जावे. आजचे उद्यावर लोटावे, दिवस कंठावे लागले. ओलांडवेल नाणे घाट, सह्याद्रीचा कडाई अफाट. परी प्रापंचिका हा उमरे घाट, बहु दुर्घट ओलांडू. नवसन फेडिता शिर्डीचा, असेव्य पदार्थ साखरेचा. चहाही बिन साखरेचा, चोळकरांचा चालला. जाता ऐसे काही दिवस, आली वेळ गेले शिर्डीस. फेडिला तै केलेला नवस, आनंद मनास झाला. होताच साईचे दर्शन, चोळकर घालती लोटांगण. वंदोनिया बाबांचे चरण, आल्हाद परिपूर्ण ते झाले. मन करुनिया निर्मल, वाटिती साखर अर्पिती श्रीफळ. म्हणती आजी मनोरथ सकळ, झाले सफल की माझे. आनंदले साई दर्शने, सुख जाहले संभाषणे. होते चोळकर जोगांचेची पाहुणे, आले जाणे जोगांकडे. जोग उठले पाहुणे निघाले, बाबा जोगांच वदते झाले. पाजियास चहाचे प्याले, भले भररे साखरेचे. खुणेची अक्षरे पडता कानी, चोळकर चमत्कारले मनी. आनंदाश्रू आले नयनी, माथा चरणी ठेविला. कौतुक वाटले जोगाना, त्याहुनी द्विगुण चोळकरांना. कारण ठावे तयांचे त्यांना, पटल्या खुणा मनाच्या. चहा नाही बाबांस ठावा, एक क्षणीच का आठवावा. चोळकरांचा विश्वास पटावा, ठसा उमटावा भक्तीचा. इतक्यात पुरता दिला इशारा, की पावली वाचा दत्त शर्करा. तुझ्या त्यागाचा नेमही पुरा, चोळकरा झालासे. नवस वेळेचे तुझे चित्त, दीर्घसूत्रतेचे प्रायचित्त. हे जरी तुझे ठेवणे गुप्त, ते मज समस्त कळले गा. तुम्ही कोणी कुठेही असा, भावे मज पुढे पसरिता पसा. मी तुमची या भावा सरिसा, रात्रंदिसा उभाच. माझा देह जरी इकडे, तुम्ही साता समुद्रा पलीकडे. तुम्ही काहीही करा तिकडे, जाणीव मज तात्काळ. कुठेही जा दुनियेवर, मी तो तुम्हा बरोबर. तुम्हा हृदयीच माझे घर, अंतर्यामी तुमचे मी. ऐसा तुम्हा हृदयस्थ जो मी, तयासी नमा नित्य तुम्ही. भूतमात्रांच्याही अंतर्यामी, तोच तो मी वर्ततो. यास्तव तुम्हास जो जो भेटे, घरी दारी अथवा वाटे. ते ते ठाई मीच रहाटे, मीच तिष्ठे त्या माझी. कीड मुंगी जलचर खेचर, प्राणी मात्र श्वान शुकर. अवघ्या ठाई मीच निरंतर, भरलो साचार सर्वत्र. मजशी धरू नका अंतर, तुम्ही आम्ही निरंतर. ऐसे मज जो जाणील नर, भाग्य थोर तयांचे. दिसाया हे वार्ता तोकडी, परिगुणाने बहु चोखडी. किती त्या चोळकरा गोडी, दिधली जोडी भक्तीची. होते जे जे तया अंतरी, ते ते बाबानी येणे परी. दाविले तयास प्रत्यंतरी, काय कुसरी संतांची. बोलची बाबांचे अनमोल, भक्त हृदयी शिरती सखोल. प्रेमाचे मयास आणिती ओल, भक्तीस डोल दाविती. चातक तृष्णेच्या परिहारा, मेघ सदयता वर्षे धारा. परिणामी निवे अखिल धरा, तेच तरा हे झाली. चोळकर बिचारा कोठील कोण, निमित्तास दासगणूंचे कीर्तन. नवस करावया झाले मन, बाबाही प्रसन्न जाहले. तेणेचा हा चमत्कार, कळले संतांचे अंतर. उपदेशार्थ बाबा तत्पर, ऐसे अवसर आणीत. चोळकरांचे केवळ निमित्त, सकल भक्तांचे साधावया हित. अकल बाबांची कला नीत,
विलोकितची रहावे। ऐसीच आणिक कला वर्णून मग कहा अध्याय करू पूर्ण। कैसा एके केला प्रश्न कैसे तन्निरसन बाबांनी। एकदा बाबा मशिदीत असता आपुले आसनी स्थित। भक्त एक सन्मुख बैसत ऐके चुकचुकत पाले एक। पल्ली पतन पल्ली वचन पुढील भविष्यार्थाचे सूचन। सहज बाबाच करी प्रश्न जिज्ञासा संपन्न होऊनी। बाबा ही पाठीसी भिंतीवर किमर्थ हो पाल चुकचुक करी। काय असावे तियेचे अंतरी अशुभकारी नाही ना। तयास बाबा झाले वदते पालीस आले आनंद भरते। की औरंगाबादेहून येते बहीण तेथे भेटावया। आधी पालतो जीव काय तिला कैचा बाप माय। कैची बहीण कैचा भाय संसार व्यवसाय काय तिये। म्हणून बाबा हे काहीतरी बोलिले विनोदे प्रत्युत्तरी। ऐसे मानून या अंतरी स्वस्थ क्षणभरी बैसला। इतुक्यात औरंगाबादेहून गृहस्थ एक घोड्यावरून आला घ्यावया बाबांचे दर्शन। बाबा तै स्नान करीत तयास जाणे होते पुढे। चंदी वाचून चाले ना घोडे हरभरे विकत घ्यावया थोडे बाजाराकडे निघाला। पालीचा प्रश्न विचारणारा साश्चर्य पाहे नव सौदागरा। इतुक्यात त्याने खाकेचा तो बरा झटकला कचरा झाडावया। उपडा आपटताच शितीवर पाल एक पडली बाहेर। घाबऱ्या घाबऱ्या धावली सरसर नजरे समोर सकळांच्या। प्रश्न पुसत्या बाबा वदती आता लक्ष ठेव तिजवरती। पालीची त्या बहीण हीच ती पहा चमत्कृती तियेची। ती जी तेथून निघाली तडक ताई करीत होतीच चुक चुक। धरून या त्या आवाजावर रोख चमकत ठुमकत चालली। बहिणी बहिणींची ती गाठ बहुता दिसी झाली भेट। चुंबिती मुख अलंगिती दाट प्रेमाचा ताट अनुपम। एकमेकींस घालित गिरक्या आनंदाने मारित बिरक्या। गेल्या उभ्या आडव्या तिरक्या स्वच्छंद फिरक्या मारित। कोठे ते औरंगाबाद शहर कोठे शिर्डी काय हा प्रकार। कैसा यावा अवचित्त हा स्वार पालही बरोबर तयाच्या। असेल पाल औरंगाबादी असेल शिरलेली तो बऱ्यामधी। परी त्या प्रश्नोत्तरा संबंधी कैसीही संधी पातली। पाल काय चुकचुकावी प्रश्नस्फूर्ती ती काय भावी। अर्थोपपत्ती काय कथावी प्रतीती यावी तात्काळ। ऐसा हा योग अप्रतिम विनोदावर सार्वत्रिक प्रेम। संत साधन योजुनी अनुपम भक्त क्षेम वाढविती। पहा हा येथे जिज्ञासू नसता अथवा कोणीही न प्रश्न पुसता। कैसा साईचा महिमा समजता कोणास कळता हा अर्थ। अनेक वेळी शब्द करिता अनेक पाली ठाव्या समजता। कोण पुसे त्या शब्दांच्या अर्था अथवा वार्ता तयांसी। सारांश हा जगाचा खेळ सूत्रे गुप्त आणि अकळ। कोणाच भावी तरीही अटकळ आश्चर्य सकळ करितात। उलट या पाली शब्द करिता दर्शविती की अनर्थ सूचकता। कृष्ण कृष्ण वाचे म्हणता टळते अनर्थता जनवदती। असे नाका कैसीही व्युत्पत्ती परंतु ही काय चमत्कृती। भक्त जडवावया निजपदाप्रती उत्तम ही युक्ती बाबांची। वाचिल जो हा अध्याय आदरी अथवा नेमाने आवर्तन करी। तयाचे संकट गुरुराय निवारी खूण अंतरी दृढ बांधा। अनन्य भावे चरणी माथा जो जो वाही तयासी तत्वता। त्राता पाता अभयदाता करता हरता तो एक। अंतर मानू नका येथ ऐसाच आहे हा साईनाथ। निजानुभवाचा गुह्य भावार्थ भक्त कल्याणार्था मी कथितो। जगी संपूर्ण मीची एक दुजे न मजविण काही आणिक। नाही केवळ हाची लोक
अखिल त्रैलोक्य मीच मी. ऐसे अद्वितीयत्व जेथे स्फुरे तेथे भयाची वार्ताच नुरे. निरभिमाने निरहंकारे चिन्मात्र सारे भरले जा. हे माडपंत साईशी शरण सोडू नेणे क्षणेक चरण. की त्यात आहे संसार तरण गोड निरूपण अवधारा. पुढील अध्यायी प्रसंग सुंदर निर्माण करतील साई गुरुवर. ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर चिटकी वारी जन मागे. कोणी एक लोभी जन पुसेल साईसी ब्रह्मज्ञान. ते तयाचेच खिशातून देतील काढून महाराज. श्रोती परसता हे कथानक दिसून येईल बाबांचे कौतुक. लोभ सुटल्या वाचून निष्ठंक ब्रह्म निशंक प्राप्य. कोण तयाचा अधिकारी त्याचा कोणीही विचार न करी. कोणा ते प्राप्त कैशिया परी तेही विवर्तील महाराज. मी तो तयांचा दासानुदास पदर पसरतो करीतो वास. की हा साई प्रेम विलास अति उल्हासे परिसाजी. चित्तई होईल प्रसन्न लाभेल चैतन्य समाधान. म्हणून श्रोता द्यावे अवधान संत महिमान कळेल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते चोळकर शर्खराख्यान नाम पंचोदशोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.